यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्झ प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रमाई बचत गटाच्या उपाध्यक्षा रेखा विनायक थूल, मुक्काम पोस्ट पिंपळगाव रुईकर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये महिला शेतकरी त्याचप्रमाणे बचत गटात सुद्धा काम करणाऱ्या रेखा विनायक थूल, मुक्काम पोस्ट पिंपळगाव रुईकर, तालुका कळंब या आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार सर. रेखाताई, तुम्ही बचत गटामध्ये आहात. हो, सोबत तुमच्या म्हणजे महिला तुमच्या आहेत. महिला पण आहे. महिला पण आहेत. किती महिला आहेत तुमच्या बचत गटामध्ये? आमच्या बचत गटामध्ये सर 10 महिला आहो आम्ही. अच्छा. आणि एकूण गट आमचे 300च्या गट वर आहे. पिंपळगाव रुईकर मध्ये 300 गट आहेत. बरं. असे ग्रामसंघाचे असे म्हणजे वेगवेगळे असे गट आहेत आमचे. बरं. आणि बचत गटाच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर बचत गट जेव्हापासून आले आहे तेव्हापासून आमचा महिलांचा खूप फायदा झाला आहे सर. बरं. म्हणजे कारण का व्याजानं पैसे घेण्यापेक्षा इतर कुठं गेलं तर आम्हाला पैसे उसनेवारी देत नव्हते. आता हळूहळू आमची लोकसंख्या पण वाढली आणि पैसे पण खूप वाढले. अच्छा. बचत गटाच्या माध्यमातून. आणि गव्हर्नमेंट आम्हाला लोन पण देते. बरं. आणि खूप कमी पैशात, व्याज पण कमी. त्या माध्यमातून आमचा बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे कोणा पुढं हात फैलवायचं काम नाही आलं. रिश्तेदाराकडं म्हणा, कुठं म्हणा. आमची शेतीचे कामं खूप चांगले चालतात पैशामुळे. हे जे बचत गटाचे जे पैसे आहे किंवा तुम्हाला जे मिळणारं कर्ज, तर याच्या माध्यमातून तुम्ही मग शेतीला लावता? शेतीला लावतो आम्ही. शेतीला लावता किंवा मग इतरही कुठली काही कामं, अडचणी, हो, आरोग्याच्या कोणत्या आमच्या शिक्षणाच्या माध्यमाला लावतो आम्ही, शेतीला लावतो. आणि मार्च एंडिंग याच्या पहिला आम्ही ते पेड करतो. अच्छा. आणि नंतर आम्हाला पुढल्या वर्षीचं लोन पुन्हा भेटते. असं आहे. बरं. या बचत गटाच्या माध्यमातून तुमचे काय उपक्रम असतात जे महिलांसाठी, म्हणजे जसं की कोणी पापड उद्योग करतात किंवा कोणी इतर काही लोणची वगैरे झालं किंवा गृहउद्योग वगैरे करतात, तर तुमचा काही आहे का असा गृहउद्योग? नाही, आमच्या गावात आहे असा उद्योग, पण आमचा नाही आहे. आमचा कथा आम्ही आता सध्या आमचे मुलं शिक्षण पाण्यात आहे. शेतीविषयीचं आमचं शेतीला लावायसाठी आहे. अच्छा. आणि ज्यांना आता खूपच आता श्रीमंताच्या बाया पण आहे याच्यात, त्यांना काही काम नाही राहत, उद्योग करतात त्या. पापड, लोणचं, जसं शिलाई, बुनाई, शेणखत, सेंद्रिय खत, असं आमच्या गावातही खूप चालू आहे. बरं. तर कसं वाटते या महिला बचत गटामध्ये तुम्ही आहात? तर खूप आनंद वाटते सर. पूर्वीचं आयुष्य आणि आता या बचत गटामध्ये असणार खूपच मस्त, असं म्हणजे चेहऱ्यावर रोनक आल्यासारखी वाटते. आणि खूप म्हणजे टेन्शन नाही राहिलं काहीच. बरं. हो, खूपच मस्त. बचत गट आले ना आले, जशी एक सुविधा आली. म्हणजे पैशाची जी अडचण होत होती खूप दूर, खूप दूर गेली. आता आम्हाला अडचण वाटतच नाही. मार्च एंडिंग आला का तोपर्यंत कापूस निघून जाते, तुरी वगैरे निघून जाते. शेती वगैरे आहे का तुमच्याकडे? तर शेतीमध्ये तुम्ही मग पण आधी कुठले पिकं वगैरे घेत होता तुम्ही? जसं कापूस निघाल्यावर मग आता काय करायचं आहे बा, थोडंसं उपडून टाकायची पराठे, तर मग गहू, चणा आम्ही असे पिकं घेत होतो. अच्छा. आता वयानुसार होत नाही, आम्ही करत नाही. अच्छा. त्याच्यामुळे तुम्ही मग तुमचं जे शेत होतं तुमच्या वयामानामुळे होत नव्हतं. आता बचत गटातच काम करतो आम्ही, हेच करतो आम्ही. अच्छा. तर बचत गटाच्या महिलांना अडचणी जातात, तर त्यावेळेस मग तुमचा बचत गट काय करतो? एकमेकाची मदत करतो.
एकमेकाची हो. मदत करता. मदत करतो आम्ही. कशा पद्धतीच्या मदती केल्या आहे तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत शिक्षणाच्या मदती केल्या, कोणाचं शेत पडीत राहिलं अच्छा. त्याचं आता पाहिजे बा, कोणाचे लग्न वगैरे राहिले बर. तर मग घ्या बा, हम्म. करा लागते मदती. मग आम्ही एक मीटिंग घ्यायचो. मीटिंग घ्यायचं आणि मग विश्वास आहे बा आपण बचत गटातच आहो, आपल्या गावातच काम व्हायचं, सावकाराकडे जाण्यापेक्षा या बाईची मदत करू आपण आता. अशा प्रकारे आम्ही मदत करतो एकमेकाची. अच्छा, एकमेकीची तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून मदत करता. हो. आणि हा बचत गट अजून वाढवावा किंवा यामध्ये काही बदल व्हावा असं आहे का तुमच्या मनामध्ये? हो आहे ना, आम्हाला तसं वाटतं खूप वाढला पाहिजे. आमचं 5 लाखापर्यंत लोन गेलं आहे आता. हो, अच्छा. 5 लाखापर्यंत गेलं आमचं लोन. बरं. आम्हाला असं वाटतं का दरवर्षी आम्ही लोन घेतो, दरवर्षी पेड करतो, कारण का वाढलं पाहिजे याच्यात. अच्छा. हो. आणि गरजा पूर्ण होतात तुमच्या, गरजा ज्या पूर्ण अडचणी आल्या त्या अडचणी या बचत गटाच्या माध्यमातून पूर्ण होता, अडचणी दूर होतात. हो हो. आणि या व्यतिरिक्त मग काय करत असता मग? आता हाऊसवाईफ आहे मी. हम्म. हाऊसवाईफ आहे. बचत गटाच्या माध्यमातून काम करणं. बरं. आता इतर महिलांना जास्त काम आहेत तर मग आपण त्यांचं करून घ्यायचं काम. बरं. असं नाही म्हणायचं का आता माझ्याकडे जास्त काम आलं बाई, तू काहून नाही आली बाई. आणि मी असं कधी म्हणत नाही का मी खाली पिल्यात माझ्यावर तुम्ही लादता बा, हिशोब लादता काय पैसे, अच्छा. बँकेत जा. आता असं काही राहिलं नाही. आता प्रत्येक जण 2-2 महिला जाऊन आम्ही बचत गटाचे पैसे भरतो, एकीवर लादत नाही. अच्छा. असं म्हणजे आमचं काहीच वाद नाही, एकाही शब्दाचा वाद नाही. बरं. तर मुलं वगैरे आहेत? काय करतात मुलं? एका मुलीचं लग्न झालं, एक मुलगी लग्न व्हायचं आहे. अच्छा. तर दोन्ही मुलीच आहे? दोन्ही मुलीच आहे. बरं. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही एक प्रकारचं म्हणजे समाजसेवाच म्हणा करता. समाजसेवाच म्हटलं तरी चालते. म्हणजे इतर महिलांना सुद्धा त्या बचत गटाच्या माध्यमातून एक आधार निर्माण झाला. खूपच आधार मिळाला. बचत गट आला म्हणून खूप आधार मिळाला आम्हाला. या व्यतिरिक्त मग काही तुमचे काही दुसरे छंद वगैरे आहे का तुम्हाला काही? आहे, छंद वगैरे आहेत मला. आम्ही आता म्हणजे हे कामं झाले, कधी कामं राहिलं का आम्ही एक ग्रुप तयार केला. आम्ही गायनाच्या माध्यमातूनही आम्ही थोडंसं हे करतो, लोकांना खुश करायचे प्रयत्न करतो. अच्छा अच्छा. आम्ही काही भजन वगैरे तुम्ही म्हणत असता? हो, कराओके गायनाचा आमचा एक ग्रुप आहे सर. बरं. आम्ही तो केला आहे तयार. आम्ही त्या माध्यमातून आम्ही 4 पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. मी माझ्या घरी स्वतः 42,000चा साऊंड घेतला आहे माझ्या मिस्टरांनी. अच्छा. आणि आम्हाला असे छोटे मोठे कार्यक्रम येते. लोक 10,000 घेत असन, 15 घेत असन, तर आम्ही 3,000तच कार्यक्रम करतो. अच्छा. हो, जवळपास असला तर आम्हाला पेट्रोलही कमी लागते आणि करून घेतो आम्ही तो कार्यक्रम. अच्छा. म्हणजे तुम्ही गायन सुद्धा करता? हो हो. आम्ही नवरात्राचे गायनाचे कार्यक्रम घेतो आणि वाढदिवसाचे घेतो, बारशाचे घेतो, बरं, असे कार्यक्रम घेतो. बरं. या बचत गटामध्ये मग तुम्ही जॉईंट कशा झाल्या? आता कसं सुरुवातीपासून कसं आता चाल बाई आपण बचत गट करू, त्या महिला आल्या बाई, आपलं पुढं पुढं कामं होतीन बाई. मग पहिल्यांदा वाटायचं का काय बापा, पहिल्यांदा 50 रुपये महिना होता, आता 100 रुपये झाला. बरं. मग कसं पहिल्यांदा 4 बाया 5 बाया जुळायच्या, मग अजून 5 बाया केल्या, असं करता करता मग वाढला. मग शेतात कामाला गेलं का मग आमच्या एवढ्या बाया झाल्या बाई, मस्त वाटते मीटिंगमध्ये गेलं तर, आणि चांगलं वाटते बाई. बरं. आणि असं 1 वर्ष 2 वर्ष आता तब्बल झाले 20-20 वर्ष झाले गटात आहो आम्ही. अच्छा. तर सुरुवातीच्या आणि आताच्या आयुष्यामध्ये बराचसा बदल मग खूपच मस्त. आता आनंदमय जीवन वाटते बचत गटाच्या मार्फत. आम्हाला म्हणजे टेन्शन वाटतच नाही का एखाद्या सावकाराकडे जायचं बा, पैसे मागाले, म्हणजे आता काहीच टेन्शनच नाही राहिलं. सोबत म्हणजे शेतमजूर सुद्धा आहात तुम्ही? हो. तर यामध्ये मग महिला एकत्र तुम्ही मग शेतीच्या कामावर सुद्धा जाता? हो हो. आम्ही 1-2 वर्ष शेती करून पाहिली बचत गटातर्फे. अच्छा. मग ज्या घरी बसलेल्या महिला तेही शेतात यायच्या, राबाच्या. आम्ही असं काही भांडण वगैरे नाही केलं का तिने जास्त निंदलं, तिने कापूस जास्त कमी वेचला, मागून आली, असं काही नाही. ज्यांना जेवढा वेळ मिळाला तेवढा आम्ही वेळ काढत होतो आणि आम्ही ते काम केलं. आम्हाला भरपूर फायदा मिळाला. अच्छा अच्छा. शेती स्वतः केली तर. पण ते भाड्यात उड्यानं जोडी बंडी आम्हाला ते लई वेगळं वाटत होतं. म्हणजे तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही शेती सुद्धा केली? हो, 2 वर्ष शेती सुद्धा केली. हो. बरं. अनुभव कसे होते मग? खूप छान होते. छान होते. खूप छान वाटले अनुभव. ग्रुपनं काम करायला, कोणाच्या रोजानं राबण्यापेक्षा ग्रुपमध्ये कसं एकामेकाच्या ओढीनं काम करत होतो आम्ही. बरं. आचार विचार एकमेका मस्त प्रदान होत होते. आचार विचार चांगले.
आणि सोबत महिला पण होत्या. हो हो, आम्ही 10 महिला सोबत 10 महिला हो, एकत्र 10. राबायच्या तुम्ही. हो राबायच्या, बरोबर जायचं. आता आमचंच होतं तर आम्ही कधी वेळही झाला तरी चालते, कधी लवकरही गेलं तरी चालते. आमचा कोण मालकच नव्हता, आम्हीच मालक. अच्छा. हा. म्हणजे स्वतः म्हणजे कुठल्याही प्रकारचा म्हणजे टेन्शनच नव्हतं. अडचणी आणि टेन्शन नाही नव्हतं. अडचणी आल्याच नाही आम्हाला, घरूनही अडचणी नाही आल्या कोणालाच, आणि आम्ही स्वतः अडचणी आणल्याही नाही. आम्ही खातही स्वतःच दिलं, निंदनही स्वतःच केलं, कापूसची वेचणी स्वतःच केली, तुरीची सोंगणी आम्ही स्वतःच केली. आम्ही म्हणजे असे मजूर लावलंच नाही. आम्ही लावलं असतं तर डवऱ्याले किंवा फवारणी सुद्धा आम्ही पाठीवर पंप घेऊन मारली आहे. हो काय. हो, तर अशा पद्धतीने तुमचा हा बचत अशा गट आहे. पद्धतीने आम्ही शेतीची कामं केले. या व्यतिरिक्त अजून काही करण्याचा विचार आहे का? गायन करता तुम्ही, कुठले गाणे गाता? काही नाही, रमाई गीत, बाबासाहेब गीत, आपण समजा पाळणे म्हणायचे, नवरात्राचे गाणे म्हणायचे, जे काही गीत गायन असन, अच्छा. लग्नामध्ये जसे पिक्चरचे सॉन्ग म्हणायचे, म्हणजे मनोरंजनाचे पूर्ण गाणे मनोरंजनाचे आले त्याच्यात, पूर्ण गायन, भजन वगैरे भजन वगैरे. अच्छा. अशा पद्धतीने तुमचा हा म्हणजे हो दिनचर्या हो, असते. खूपच मस्त. आम्ही बचत गटाच्या माध्यमातूनच आम्ही हा राबवला आता कार्यक्रम. तिथे पण तुमचा म्हणजे एक भजनाचा ग्रुप आहे. आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून मग तुम्ही तुमच्याकडे जे काही कार्यक्रमाचे ठेके वगैरे येत असतात हो, तेव्हा येतात. कोणी सांगत असेल तर मग त्या ठिकाणी तुम्ही जाता आणि जातो आम्ही, गायन करता. गायन करतो. बरं. या वळणावर तुम्हाला काही गीत वगैरे ऐकायला आवडेल का? हो, कुठलं गीत? मला भगवान बुद्धाचं गीत ऐकायला आवडेल. बरं. भगवान बुद्धांचं गीत ऐकायला आवडेल. गीताचे बोल आहेत, प्रथम नम गौतमाचा लाव, बरं. प्रथम नम गौतमा. अच्छा. ठीक आहे, तर तुमच्या आवडीचं ऐका हे गीत. तर रेखाताई, तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून काम करता, त्यासोबतच गायनसुद्धा करता. हो. मग हे करत असताना तुमच्या घरचे जे मिस्टर आहेत यांचा काय प्रतिसाद आहे? नाही, त्यांचा खूप जोरदार प्रतिसाद आहे माझ्या मागं. हां, आजपर्यंत कसं आपण ऐकलंच सर, फक्त का मिस्टरांच्या मागं पत्नीचा हात आहे, बा पतीच्या मागं पतीचा हात आहे. पण मी तसं नाही म्हणणार. नाही, पत्नीच्या मागं पतीचा हात आहे हे म्हणणार. अच्छा. हो, माझं जे आहे हे जे काही समारा मला स्वागत होत असन, तर हे स्वागत जे होत असन स्टेजवर माझं, तर माझ्या मिस्टरमुळे होते. अच्छा. हे सगळं प्राधान्य त्यांचं आहे. म्हणजे अशी म्हण आहे की एका यशस्वी पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा हात असते. पण तुमच्याबद्दल एक वेगळं म्हणता येईल की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे. पुरुषाचा हात आहे. हो तर सर. मिस्टर तुमचे सहकार्य करतात. हो, खूपच. तर त्याच्यामुळे तुम्ही आज बचत गटात आणि सोबत गायन सुद्धा करू शकता. हो. तुमच्या या मुलाखती दरम्यान तुम्ही महिलांना काय संदेश द्याल, ज्या बचत गटात आहे किंवा इतर काही म्हणजे नाविन्यपूर्ण काही गोष्टी करू पाहत आहे, अशा महिलांना तुम्ही काय सांगाल? आता मी सांगेल का मी मुलाखत घेतली बा, आणि मला खूप चांगलं वाटलं मुलाखत घेताना, म्हणून इथपर्यंत आली सर मी. आणि त्यांना बी म्हणेन की तुम्ही पण जा, तुमच्या काही व्यथा गाथा आहे, तुमच्या काही भावना आहेत, तुम्ही म्हणू शकता, तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही सांगू शकता. आपले 4 शब्द कोण ऐकले पाहिजे असं सांगू शकतो सर मी. रेखाताई, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय मनमोकळे आणि बचत गटाच्या माध्यमातून आणि बचत गटा कशा पद्धतीने चालतोय हा अनुभव तुम्ही सांगितला, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो. इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण रमाई बचत गटाच्या उपाध्यक्षा रेखा विनायक थूल, मुक्काम पोस्ट पिंपळगाव रुईकर, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. विषय आहे शेती, भाग आहे पहिला, आणि सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रमोद मगर, विषय तज्ज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे मृणालिनी दहीकर यांचं. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हा, हॅलो कास्तकार मॅडम. हा, नमस्कार दादा, कोण बोलताय? मी राहुल माणिकराव थोड जळका पाट्यातून बोलताय मॅडम.
बरं बरं राहुलजी, आज आपल्याला शेतीविषयी प्रश्न विचारायचे आहेत, तर आपला प्रश्न सांगा. माझा प्रश्न असा आहे मॅडम, मी तीळ लावला आहे. हं, 4 एकर तीळ लावला मी आता. बरं. आता 1 महिना झाला आहे त्याला. अच्छा अच्छा. आता त्याचं मला संगोपन कसं करायचं मॅडम हे विचारायचं होतं. बरं बरं. कोणतं वाण लावलं दादा? इंडो 21 लावला, वेस्टर्न 11 लावला. किती 1 महिन्याचं पीक झालेलं आहे ना? हो मॅडम, 1 महिना झालाय. अच्छा, तर ठीक आहे. तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ उत्तर देत आहेत. डॉक्टर प्रमोद मगर सर, ऐका त्यांच्याकडनं. नमस्कार हॅलो. नमस्कार साहेब. तर तिळाची लागवड कधी केली आपण? तर आता इथून 1 महिना अगोदर पकडा सर, तारीख तर नाही कन्फर्म माहित मला. बरं. आणि तिळाचं वाण कोणतं होतं? इंडो 21 लावलाय आणि वेस्टर्न 11 लावलाय. बरं. NT 11 लावला का आपण? नाही सर, ते व्हरायटी नाही उपलब्ध नाही. यवतमाळला उपलब्ध नाही. मी आलो होतो यवतमाळहून चालली बीजबाई, पण तिकडे उपलब्ध नाही मला ते घेतली. बरं. महाबीजमध्ये मग चौकशी नव्हती केली का आपण? महाबीज मध्ये जो दत्त चौक मध्ये जो दुकानाचं कृषी केंद्र आहे तिथे गेलो होतो. तिथं मला भेटलं नाही. ते विचारलं माहिती, पण तिथे नाही दिली. बरं. त्यांच्याकडे व्हेरायटी कमी होत्या. बरं, त्याला तिळाला बीज प्रक्रिया वगैरे केली होती का लागवड करताना? बीज प्रक्रिया नाही, बीज प्रक्रिया नव्हती केलं. नव्हती केली का? तर एखादा इथून पुढं समजा आपल्याला जेव्हा कधी तीळ लावायचा असेल तर त्याला बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे. त्यामध्ये थायरम किंवा कार्बेंडॅझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं किंवा मग त्यानंतर ट्रायकोडर्मा व्हिरिडी 4 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे. आणि आता याच्यामध्ये आंतरपीक वगैरे घेतलेलं आहे का तिळामध्ये? नाही. आणि आता कोणते सर? आता फक्त तीळच आहे. म्हणजे कपाशीनंतर तीळ घेतला असं म्हणणं आहे तुमचं? हो, कपाशी नंतर. बरं. ठीक आहे ना. इथून पुढे समजा कसं आहे, आपल्याला तिळामध्ये मूग सुद्धा टाकता येतात किंवा तिळामध्ये तुम्ही या पद्धतीनं आंतरपीक घेऊ शकता. तीळ आणि मूग, उन्हाळी मूग सुद्धा चांगला येतो आणि उन्हाळी तीळ या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. खताची मात्रा टाकलेली आहे का आपण? नाही सर, खत पण नाही दिलं, देत नसतं सर. हो का? म्हणजे तुम्ही काय म्हणजे सेंद्रिय शेती करता की कसं? नाही, शेती करतो अशीच साधीच करतो, पण ते आता त्याचं संगोपन कसं म्हणजे आता द्यायचं खत पाणी आता करायचं. तर कसं असतं बघा, पेरणीच्या वेळी आपण अर्ध नत्र आणि पूर्ण स्फुरद हे दिलं पाहिजे. तर आता त्यामध्ये कसं असतं की सर्वसाधारणपणे 12.5 किलो नत्र आपल्याला पेरणीच्या वेळेला आणि पूर्ण स्फुरदाची मात्रा म्हणजे 25 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण दिली पाहिजे. आणि उरलेला जो काही नत्राचा दुसरा हप्ता आहे तो 1 महिन्याचं पीक झालं की तिथून पुढं 12.5 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे आपण नत्राचा दुसरा हप्ता द्यायला पाहिजे. आता सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला तर आता पीक जेव्हा तुमचं फुलावर येईल किंवा बोंड्या धरण्याच्या अवस्थेमध्ये येईल अशा परिस्थितीमध्ये 2% DAP म्हणजे 200 ग्रॅम DAP 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही ते त्याला रात्रभर त्याला पाण्यात चांगलं हे करून दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याची फवारणी जर केली तर बऱ्याच अंशी त्या बोंड भरण्याचं त्याला मदत होते आणि त्या तिळाचा आकारही आपला चांगला वाढतो. तर सर्वसाधारणपणे आपली पेरणी आता झालेली आहे, त्यानुसार तुमच्या शेतातलं जे तण आहे म्हणजे शेत आपलं तणमुक्त कसं राहील यावर लक्ष द्या. आणि हेक्टरी जी रोपांची संख्या आहे ती 2.25 लाख ते 2.5 लाख इतकी असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्त दाट तीळ झाला तर तुम्ही त्याची विरळणी करू शकता. ठीक आहे, या दृष्टिकोनातून तुम्ही हे करू शकता. आणि ओलिताचं जे व्यवस्थापन आहे, पेरणीपूर्व आणि पेरणीनंतर ताबडतोब आपण तिळाला पाणी देत असतो आणि जमिनीच्या मगदुरानुसार नंतर 15 दिवसांनी आपण ओलीत करतो. आणि जेव्हा तुमचं पीक फुलावर यायला सुरुवात होईल किंवा बोंड्या भरताना त्याच्यावर ताण पडायला लागला की एक संरक्षित ओलीत आपण तिथं देऊ शकतो. फक्त तिळामध्ये एक काळजी घ्या की पाणी देताना ते पाणी जास्त काळपर्यंत साचून राहणार नाही याची विशेष खबरदारी आपण सगळं घ्या. ठीक आहे. आणि सर त्याच्यावर काय सर त्याच्या तणाचं जे संगोपन आहे आता कसा जास्त तर तण मध्ये जास्त गवत आणि हराळ निघाली आहे त्यातनी. बरं. तणनाशक मारलं जमल का त्याने? येईल मारतो मला सर त्यांनी मागच्याच मारलो तुम्ही. नाही, पण त्याला कसं आहे तणनाशक शिफारशीत नसल्यामुळं तसं ते सांगणं संयुक्तिक नाही. परंतु तुम्ही काय करा, जर निंदन करून जर तुम्हाला होत असेल तर निंदनाचे 1-2 फेर तुम्ही देऊ शकता. परंतु त्याला असं ॲज सच काही तणनाशक शिफारशीत नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या तीळ पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्या अनुषंगानं आपल्याला क्विनॉल-फॉस 25% प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या कीटकनाशकाचा वापर आपल्याला आपल्या पिकामध्ये फायलॉडी किंवा पर्णगुच्छ जो रोग आहे
जो तुडतुड्यांद्वारे उद्भवतो त्या रोगाच्या आणि किडींच्या व्यवस्थापनासाठी हा फवारा आपल्याला मात्र तिथं नंतर येणाऱ्या काळामध्ये घेता येईल. ठीक आहे. काही भुरी रोग वगैरे जर उद्भवला तर त्या अनुषंगानं आपण गंधकाची फवारणी करू शकतो. ठीक आहे. गंधक 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या पद्धतीनं आपल्याला फवारणी तिथं करता येईल. ठीक आहे सर, मग आता एवढं करतो सर आता मी. हो हो, झालं दादा समाधान? हा ठीक आहे, झालं ना सर समाधान. ओके, चला, धन्यवाद. हा, धन्यवाद. ठीक आहे राहुलजी, फोन केल्याबद्दल धन्यवाद. हो मॅडम, धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो, बोलून का असतं का? हा नमस्कार. नमस्कार, कोण बोलताय? मी रवींद्र थूल बोलतोय शेंद्रेवरून, बरं बरं. तालुका देवळी, जिल्हा वर्धा. अच्छा अच्छा, रवींद्रजी, आज आपल्याला शेतीविषयी प्रश्न विचारायचे आहेत, तर सांगा आपला प्रश्न. हो, माझा प्रश्न असा आहे मॅडम, हं, जो आमचा चना आहे हा. तो चना भरला नाही काही काही शेंड्यावर. अच्छा. त्या घाट्या तशाच आहे. हं, हिरवा चना आहे माझा हं, हं. आणि बुडातून 10-12, 10-15 अशा घाट्या भरलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर जो शेंडा आहे ते हं, हं. तिकडल्या घाट्या निव्वळ म्हणजे अशा पोचट आहे, अशा फुग्यासारख्या आल्या आहे. अच्छा अच्छा. ते घाटी भरली नाही अजिबात. त्याचं कारण काय आहे मॅडम? बरं बरं, तर ठीक आहे, तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत डॉक्टर प्रमोद मगर साहेब. ऐका. हा दादा नमस्कार. हा, नमस्कार सर. हां, तर आपलं हरभराची लागवड कधीची दादा? 5-11 मध्ये. बरं, 5 नोव्हेंबरला केलेली आहे. ठीक आहे. हो. आणि कोणतं वाण लावलेलं आहे आपण? जाकी 92. जाकी 92-18 लावलेलं आहे का? हो. बरं, त्याला बीज प्रक्रिया वगैरे केली होती का आपण? हो सर, बीज प्रक्रिया सगळं केली. बरं बरं. आणि त्याला काय मग पाणी कसं देऊ राहिले तुम्ही आता? पाणी आम्ही स्प्रिंकलरच दिलं बरं बरं. आणि फवारी वगैरे दिले. बरं बरं. आणि तर जो काही आता काही असे म्हणजे ठिगळे आढळून आले आहे. बरं बरं, तिघडं आले ना? बरं. हा, म्हणजे भरलंच नाही तो चना. म्हणजे निव्वळ त्या घाटी आहे जे चण्याची, हो हो. बुडात 10-12 घाट्या भरल्या आणि शेंड्यावर त्या तशाच पोचतच आहे. अशा म्हणजे अशा दाबून पाहिलं त्या घाट्या तोडून. बरं तर बरं. ज्यावेळेस ते सर हे राहते का नाही आपलं अंगूर हो 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 पिवळं सर, हो. तर ते असा फुग्यासारख्या आढळून आल्या. म्हणजे ते भरलंच नाही तो चना. हो. आणि तो त्याला ते- कारण काय सर? हो हो. आणि काय? खळग्यानं वावर आला का? हो, बरं असा म्हणजे 2च ठिगळे पडले आहे. बरं बरं. तर मग त्याच्यानंतर मग एक फवारणी दिली मग मुलानं. बरं बरं. आणि त्याच्यामध्ये त्या हरभऱ्याच्या आधी कोणतं सोयाबीन होतं का तिथं? हो. बरं बरं. सोयाबीन असताना काही त्याच्यामध्ये हुमणी अळीचा वगैरे प्रादुर्भाव होता का? नाही, सोयाबीन मध्ये हुमणी अळी होती, पण फार कमी होती. फार कमी होती ना? हो, म्हणजे आढळल्यानंतर आम्ही त्याचा प्रयत्न केला. बरं बरं. तरी तर मला ते- काय वाटतं की आता ते जे खळग्यानं वाढलेलं आहे की नाही, हा, तर तो एकदा मर रोगाची सुद्धा लागण झालेली असू शकते तिथे मर वगैरे नाही आली सर. हा. नाही बरोबर ना. हरभरा तुम्ही ते गिरभरा चांगला दाना आला, बोंडीमध्ये- टोंगूळ टोंगूळ. हो ना, बोंडीमध्ये दाना नाही भरला म्हणताय की नाही? हा, दाना नाही भरला, फक्त हा. घाटीचा जन्म झाला, पण त्या दाण्याचा जन्मच नाही झाला हा, आतमध्ये. तर थोडं काय करा, जिथं समजा तुमचं खळग्यानं पिवळं पडून आलं, हा त्याच्या बाजूला जिथं हिरवे झाडं आहेत हा तिथं थोडं अर्धा 1 फूट उकरून पहा. हा है ना? म्हणजे 4-5 ठिकाणी काय करता, अर्धा 1 हो. फुटापर्यंत उकरून पहा. तिथे काही हो. हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे का तेवढं एकदा लक्षात घ्या. आणि हो. काय परिस्थिती आहे ती सांगा, म्हणजे त्यानुसार आपल्याला उपाययोजना सांगता येईल. तसे पाहिले सर आम्ही उकळून हा. झाडू ते बर. चण्याची. आता ते जागा आली कळप हो हो. आणि त्या जागेला गेले ऊल, हो. उलून गेले आहे ते जमीन. हा, आता तर मग तेच तुम्हाला त्यासाठीच म्हणतोय, कारण जर जमीन उरली असेल तर हो. तिथे शक्यता आहे की तिथं तुमच्या त्या शेतामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव असू शकतो. हो का? हा, कारण कसं आहे, जेव्हा जमिनी उलू लागतात की नाही, तेव्हा हा. त्या अळीला त्या भेगांच्या माध्यमातून खेळती हवा उपलब्ध होते हा हा. आणि तशी ती अळी खाली खाली जमिनीमध्ये जात राहते. हो का? हा, तर त्यामुळे तेवढं एकदा पडताळून बघा. तुम्ही अजून म्हटलं पाहतो की आम्ही ते प्रयत्न करू. हो, तुम्ही म्हटलं की मर रोग वगैरे नाहीच आहे तिथे. नाही मर रोग चेना वगैरे 1 नंबर आलाय सर. बरं बरं. चेण्याबद्दल वाद नाही, परंतु तेवढंच फक्त ते असं 2-4 ठिकाणी पडल्याचे अजिबात घाटीच नाही भरली. बरं बरं. बरं हो बरं. हो. कारण आता सध्या परिस्थितीत कसं आहे दादा, तुमच्या बोलण्यावरून नेमकं काय परिस्थिती आहे ते हो, हो. समजणं सध्या खूप गरजेचं आहे. हा? तसं आणि आता म्हणजे फवारे झाले 3-4. नाही, आता तुम्ही मला सांगा, जमीन उरलेली म्हणता ना तुम्ही? हो, जमिनीले भेगा पडल्या. हा, म्हणजे तरी तुम्ही किती पाणी दिलं हरभऱ्याला? पाणी आता 3रं पाणी दिलं सर. बरं, मग म्हणजे तुमचं पाण्याचं व्यवस्थापनही ठीक आहे है की हो. नाही? एखाद्याला कसं असतं की जिथं पाणी जास्त साचलं जातं त्या भागातला हरभरा हा मास उडतो नुसता. हो, होऊ शकतं सर. हा, तो हिरवा होतो. परंतु आता तुमच्या जमिनीलाही भेगा पडलेल्या आहेत, म्हणजे हो, हो. हे कारण काही पाणी जास्त झाल्याचं कारण नाही. नाही त्यामुळे तुम्ही पाणी थोडं- प्रमाणात आहे सर, हा हा. अगदी लिमिट मध्ये बरोबर. तर फक्त एकदा तुम्ही काय करा, माझ्या समाधानासाठी आणि तुमच्या समाधानासाठी हो, हो. एकदा तिथं थोडं उकरून पहा. कुठं जिथं पिवळं पडलं तिथं नाही, त्या झाडाच्या बाजूला जिथं हिरवे झाडं आहेत की नाही,
हा हा थोडं 1-1 फुटापर्यंत 4-5 ठिकाणी उकरून पहा. बरं बरं. म्हणजे आपल्याला काय जर नसलं तर खूपच चांगलं. हो हे हो. की- ही अवस्था सोयाबीन सारखीच आहे समजा. हो हो सोयाबीनचे झाडं आम्ही 10-15 उपरले सर, तर त्याच्या खाली आम्हाला ते अळीच आढळली, हा, उमणी अळी. हा, तर ते कसं आहे आता त्या आळीचं पोट भरत आलेलं आहे. परंतु हा. जेव्हा आपला हरभरा हा म्हणजे आपण लागवडीच्या अवस्थेत होतो किंवा नंतरच्या कालावधीमध्ये हो. 1-1.5 महिन्यामध्ये तिची उपजीविका तिथं झालेली असू शकते. हो हो. तर थोडं तेवढं पहा, 1-1.5 फुटापर्यंत थोडं उकरून पहा तिथं. बरं बरं. ठीक ठीक आहे. आहे दादा, झालं हो. समाधान. हो धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद दादा फोन केल्याबद्दल. हा धन्यवाद मॅडम. हॅलो. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हो हॅलो कास्तकार. नमस्कार, कोण बोलताय? मी वडगावून बोलतोय, अशोक क्षीरसागर. बरं बरं, नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न सांगा. हो जर मूग पेरायचं आहे म्हटलं, उशीर होईल का बा? बरं, तर ठीक आहे, उत्तर देत आहेत डॉक्टर प्रमोद मगर सर. ऐका. हो ठीक. हॅलो क्षीरसागर साहेब, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपली शेती कुठे आहे म्हटलं? वडगाव पोलीस स्टेशन. मग मूग पेरायचं आहे म्हटलं, मूग. उन्हाळी मूग याआधी पेरलेला आहे का आपण? नाही, पहिलाच टाइम आहे. पहिलाच टाइम आहे का? बरं. हो. तर आपल्या याआधी कोणतं पीक होतं त्याच्यामध्ये? पराठी होती, पराठी. आता काढली म्हटलं पराठी, आता त्याच्यावर मूग टाकायचा विचार आहे, तर होणार का बा म्हटलं? हा होईल ना. तर पावसात मिळेल बा. नाही, आता त्यामध्ये कसं आहे बघा, तुम्हाला जे मुगाची व्हरायटी जी आहे ती तुम्हाला निवडावं लागेल. आणि फेब्रुवारीचा शेवटचा ते मार्चचा पहिला आठवडा हा. यामध्ये तुम्ही लागवड करू शकता. तर आता हा मार्चचा पहिला आठवडा तसा संपत आलेला आहे. हो. जर या 1-2 दिवसात जर तुमचं होत असेल नियोजन तर तुम्ही पेरू शकता. हो का? हा, तर हेक्टरी तुम्हाला 12 ते 15 किलो बियाणं लागतं. हो का? हा, तर समजा एकरी जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला 4.5-5 किलो बियाणं लागेल. 1 एकर पेरायचं आहे म्हटलं. हो, तर PDKV फाल्गुनी उन्हाळी, हा. हा, तो तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचं ते वाण आहे, PDKV फाल्गुनी. मुंगाचं आहे ना? हो हो. तर त्याची लागवड तुम्ही करू शकता. आणि सर्वसाधारणपणे याला बीज प्रक्रिया सुद्धा करा. हा, उन्हाळी मुगाची व्हरायटी आहे PDKV फाल्गुनी, त्याची लागवड तुम्ही करू शकता. आमचं म्हणणं असं का बा, पावसात नाही मिळाला पाहिजे बा. नाही, तुम्हाला मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याची लागवड करता येते. आणि ते पिकाचा कालावधी पण आहे की नाही, तो जास्त दिवसाचा नाही आहे आपलं. किती दिवस आहे सर? तर 70 ते 75 दिवसामध्ये तयार होतं पीक. हो जमते मग, आहे ना. तर ते सगळ्यात महत्वाचं जे शिफारशीनुसार फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चचा पहिला आठवडा यामध्ये तुम्ही उन्हाळी मुगाची लागवड करू शकता. तर खत कोणतं वापरावं लागेल मग त्याच्यासाठी? जमिनीची तयारी तुम्ही केलेली आहे की नाही? हो. तर सर्वसाधारणपणे 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश प्रति हेक्टरी याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. हो ठीक आहे. हो ठीक आहे. क्षीरसागर काका, तर आपल्याला उन्हाळी मुगाची लागवड करायची आहे. तर त्यासाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण उन्हाळी मुगाची लागवड करू शकतो. तर त्यासाठी सर्वसाधारणपणे 12 ते 14 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे आपल्याला बियाणं लागत असतं. तर त्या अनुषंगानं आपल्याला जी व्हरायटी उन्हाळी मूग पिकाची लावायची आहे ती म्हणजे PDKV फाल्गुनी. ही विशेष करून उन्हाळी हंगामासाठी आपण आपल्या विभागामध्ये याची लागवड करू शकतो. तर PDKV फाल्गुनी या उन्हाळी मुगाच्या वाणाची लागवड आपण करू शकतो. ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद. हो धन्यवाद. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार ऐकलात. विषय होता शेती, भाग होता पहिला आणि सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर प्रमोद मगर, कृषी तज्ज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती होती मृणाली दहीकर यांची. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.